नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारामध्ये. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी 27 मे नंतरचा काळ अत्यंत विशेष आणि धक्कादायक ठरणार आहे. ग्रहांची बदलती स्थिती, अचानक होणारे योग आणि काही लपलेले सत्य आता तुमच्यासमोर येण्यास सुरुवात होणार आहे. जे लोक आजपर्यंत तुमच्या मागे बोलत होते, जे तुमच्या यशावरती जळत होते, त्यांचे खरे चेहरे आता उघड होणार आहेत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेले संकेत अनेक सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात खरे ठरणारे आहेत. काही लोकांना हा काळ आयुष्य बदलणारा वाटेल, तर काहींसाठी हा मोठा धक्का असेल. पण लक्षात ठेवा, स्वामींची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना कोणतीही वाईट शक्ती जास्त काळ त्रास देऊ शकत नाही. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात 27 मे नंतर अचानक बदल घडू लागतील. काही लोकांना अचानक जुन्या गोष्टींचा उलगडा होईल. जे सत्य इतके दिवस लपलेलं होतं ते आता स्पष्टपणे समोर येईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून एक धक्कादायक गोष्ट समजू शकते, त्यामुळे मन थोडं अस्वस्थ होईल. पण हा धक्का तुमच्यासाठी भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवणारा ठरेल. आर्थिक बाबतीत अचानक मोठी हालचाल दिसू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळू शकते. ज्यांनी तुमचा अपमान केला होता तेच लोक आता तुमच्यासमोर नम्र होतील. कारण ग्रहस्थिती आता तुमच्या बाजूने फिरत आहे. घरामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. काहींना लग्न, नवीन घर किंवा वाहनाचे संकेत मिळतील. 27 मे नंतर रात्री अचानक बेचैनी वाढू शकते. यामागे मानसिक ताण आणि ग्रहांचा प्रभाव कारणीभूत असू शकतो. त्यामुळे सकाळी स्वामींचे नामस्मरण आवश्यक करा. काही सिंह राशीच्या लोकांना जुन्या मित्रांकडून मोठी मदत मिळेल. ज्या व्यक्तीशी बोलणं बंद झालं होतं ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये एक मोठं सत्य समोर येईल. काही लोकांना विश्वासघात समजू शकतो, तर काहींना खरं प्रेम मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या घराच्या पूर्व दिशेला दररोज दीप लावल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होईल आणि घरात सकारात्मकता वाढेल. मित्रांनो, 27 मे नंतर सिंह राशीवर शनी आणि मंगळाचा विशेष प्रभाव पडताना दिसत आहे. त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल. नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंध यामध्ये मोठे बदल संभवतात. जे लोक सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल. तुमचं यश अनेकांना खटकत आहे, पण स्वामींच्या कृपेने त्यांचे सर्व डाव उलटे पडतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. डोकेदुखी, थकवा किंवा झोप न लागणे अशा समस्या वाढू शकतात. वेळेवर विश्रांती घेणं आवश्यक आहे. अचानक एखादा फोन किंवा मेसेज तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. हा क्षण तुमच्यासाठी आश्चर्यकारक असेल. काही लोकांना परदेशातून शुभवार्ता मिळू शकते. नवीन काम, पैसा किंवा नाते याबाबत चांगले संकेत आहेत. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी या काळात कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण गोड बोलणारे काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. 27 मे नंतर तुमच्या घरात धार्मिक वातावरण वाढेल. देवपूजा, जप किंवा स्वामींचे नामस्मरण केल्याने मानसिक शांती मिळेल. मित्रांनो, हा काळ जरी धक्कादायक वाटत असला तरी तो तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा आहे. जे लोक खोटे होते
ते दूर जातील आणि खरे लोक तुमच्या जवळ येतील. स्वामींचा एक छोटासा उपाय. रोज सकाळी उठल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतील आणि मन शांत राहील. जर तुम्ही मनापासून मेहनत केली तर 27 मे नंतर तुमच्या आयुष्यात मोठं यश मिळू शकतं. पैसा, मान सन्मान आणि समाजात प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे घाबरू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. अशाच राशी भविष्य आणि स्वामींच्या कृपादृष्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी गुरुकृपा या परिवारासोबत जोडलेले राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.